नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी। आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वात आधी आपण पॅन गरम करायला लावलेला आहे। त्यामध्ये ह्या वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला चांगले 3 ते 4 मिनिट खमंग असे भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहे। आता मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे। त्याच पॅनमध्ये ह्या वाटीने मी 1 वाटी पांढरे तीळ घातलेले आहेत। हे बिना पॉलिश केलेले तीळ आहेत। हे गावरान तीळ असल्यामुळे याची पौष्टिकता टिकून राहते आणि पोळी आपली खमंग लागते। जोपर्यंत आपले तीळ आणि शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। तर या ठिकाणी मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 छोटा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे। यामुळे आपली पोळी खमंग बनते। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी 1.5 कप पीठ वापरलेलं आहे। त्यामुळे 1.5 मोठी पळी किंवा चमचा मी तेल घातलेलं आहे। हे आपण आता चांगलं यामध्ये एकजीव करून घेऊया। पीठ आपल्याला मस्त असं पूर्ण पिठाला तेल लागेपर्यंत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ एकजीव झालेलं आहे। आता त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत। आता हे पीठ आपल्याला 5-1 मिनिट भिजून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। आता आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते मी चोळून घेतलेले आहे। त्यातील थोडीशी टरफलं काढून घेतलेले आहे आणि पांढरे तीळ हे दोन्ही एकत्र करून थोडंसं मी मिक्सरला ह्या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे की याच्यातलं अर्धं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच अर्ध्या मिश्रणामध्ये आता आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ आहे। त्यामुळे मी 2 वाट्या गूळ वापरणार आहे। तर 1 वाटी अर्ध्या मिश्रणामध्ये टाकणार आहे गूळ आणि 1 वाटी नंतर आपण जे मिश्रण करू त्यामध्ये टाकणार आहे। तर बघू शकता आपलं सारण किती मस्त असं तयार झालेलं आहे। एकदम बाइंडिंग त्याला छान आलेली आहे आणि एकसारखं दळून निघालेलं आहे। त्याच्यामुळं काय होतं की आपली पोळी करताना फाटत नाही। तर आता मी जे दुसरी बॅच आहे मिश्रणाची ती टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये मी पुन्हा 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि हे आपण आता फिरवून घेऊया। तर काय होतं समान साहित्य आणि समान गूळ टाकल्यामुळं आपलं पुरण खूप छान तयार होतं। तर आपलं सारण या ठिकाणी खूप छान तयार झालेलं आहे। बघू शकता अगदी हातावर घेतल्यावर एकसारखं बारीक आपण जसं पुरण बनवतो त्या प्रकारे हे तिळगुळाचं सारण तयार झालेलं आहे। अगदी आल्हाद हातावर लाडूसारखा गोळा तयार झालेला आहे बघू शकता। आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं वेलची पावडर टाकणार आहोत। यामुळे काय होतं आपल्या सारणाला खूप छान चव येते। आता हे सारणामध्ये छान असं एकजीव करून घेऊया। मस्त असं आपलं सारण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर आपण जे पीठ भिजवायला लावलेलं होतं ते छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे। थोडंसं हाताने आपण याला आता मळून घेऊया म्हणजे आपलं पीठ पूर्ण असं सेट होईल आपल्या तिळगुळाची पोळी करण्यासाठी। आणि बघू शकता या ठिकाणी मस्त असं छान आपलं पीठ झालेलं आहे। एका लिंबाच्या आकारा एवढा आपण गोळा घेणार आहोत पिठाचा। यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे त्याच्यामुळं पिठाचा गोळा हा थोडा छोटाच घ्यायचा आहे। तर या अशा पद्धतीचा आपण गोळा घेतलेला आहे एवढ्या आकाराचा आणि त्याची जशी आपण पुरणाच्या पोळीला वाटी बनवतो किंवा मोदकाला वाटी बनवतो त्या प्रकारे वरती पातळ अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि मध्ये जाडसर ठेवायची आहे। त्याने काय होतं की आपण सारण घातल्याच्या नंतर पोळी लाटताना अजिबात फाटत नाही। ही एक महत्त्वाची टिप्स आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपली पिठाची वाटी छान अशी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडं करत सारण घालून घ्यायचं आहे आणि ते प्रेस करत जायचं आहे। याच्यामध्ये काय होतं की जर सारणामध्ये पोकळी राहिली तर 100% तुमची पोळी फुटणार आहे। तर त्याच्यामुळे ही महत्त्वाची टिप्स आहे। सारण वाटीमध्ये टाकल्याच्या नंतर दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने छान प्रेस करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळं काय होतं की आपल्या पिठामध्ये सारण घट्ट बसतं आणि आपली पोळी एकसारखी लाटली जाते। तर आपण पीठही एकदम घट्टसर यासाठी ठेवलेलं आहे की आपली पोळी अजिबात फाटत नाही। तर ह्या 2-3 महत्त्वाच्या टिप्स आहे। ह्या जर आपण फॉलो केल्या तर आपली पोळी अजिबात फुटणार नाही।
तर बघू शकता अशी आपण असा उंडा बनवून घेतलेला आहे. हाताने थोडा प्रेस करून घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही की किती छान आणि आल्हाद एकदम पोळी लाटल्या जात आहे. कुठंही फाटलेली नाही किंवा यामधील सारण बाहेर आलेलं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखी अशी पातळ साईजमध्ये पोळी लाटून घ्यायची आहे. याचे काठ पूर्ण लाटून घ्यायचे आहे. एकसारखी अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. आणि जोपर्यंत आपण पोळी लाटत होतो तोपर्यंत तवा गरम करायला लावलेला होता. तवाही आपला छान गरम झालेला आहे आणि आपण त्यावरती पोळी टाकलेली आहे. पोळीला छान छोटे छोटे वरती बॉल्स आले की त्यावरती तेल टाकायचं आहे आणि पोळी पलटून घ्यायची आहे. तर आपण पुरणपोळी जशी बनवतो त्याच पद्धतीने आपली पोळी फुगणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे. तिळगुळाची पोळी असतानाही पूर्ण फुगते. तर पोळी आता आपण भाजली की थोडा गॅस मंद किंवा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला पोळी एकसारखी आलटीपलटी करत छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. याने काय होतं की आपली पोळी जास्त वेळ टिकते आणि चिवट होत नाही आणि एकदम खमंग अशी बनते. तर त्याच्यामुळं ही एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे. आता आम्ही तुम्हाला दुसरी पोळी बनवून दाखवते. त्याचप्रमाणे आपण आधीच्या प्रमाणेच वाटी करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडं थोडं करत आपण बोटाच्या साहाय्याने पुरण प्रेस करत 3 चमचे मी यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे. पुन्हा त्याला थोडंसं वरती करत जे आपलं एक्स्ट्राचं पीठ असतं ते मी यालाच दाबून दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपली पोळी एकसारखी बनते. तर पोळी आता आपण दोन्ही साईडने आलटीपलटी करत लाटून घ्यायची आहे. तर जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी करायची आहे. त्यामुळे खूप छान असं पोळीला खमंगपणा येतो आणि पोळी एकदम मस्त जास्त दिवस टिकण्यासाठी तयार राहते. तर अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे. तवाही आपला गरम आहे. आपण पोळी टाकून घेतलेली आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मस्त अशी आपली पोळी तिळगुळाची पोळी टम्म अशी फुगलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत. तर तुम्ही कुठं प्रवासाला जात असेल 3-4 दिवसासाठी तरी तुम्ही ह्या पोळ्या करून नेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी बनून तयार आहे. बघू शकता किती खुसखुशीत अशा आपल्या पोळ्या झालेल्या आहे आणि ह्या पोळीमध्ये अगदी काठोनकाठ पूर्ण सारण बसलेलं आहे. पूर्ण सारण आपल्या पोळीमध्ये मस्त असं पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि ही पोळी खायलाही खूप चवदार लागते. तर तुम्ही ह्या तिळ संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची तिळगुळाची पोळी एकदम परफेक्ट बनेल. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.